नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या घरात बरकत का येत नाही? तर यामागे काही प्रमुख कारणे देखील असू शकतात. जीवनात पुढे जाण्याची, प्रगती करण्याची इच्छा ही प्रत्येकालाच असते. आपण सगळे मेहनत व कष्टानेच आपले स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करतो. तरीही काही लोक दरिद्रतेला सामोरे जातात व ती लोक श्रीमंत होण्याची फक्त स्वप्नेच बघत राहतात. त्याच्या मागे अनेक काही कारणे असू शकतात जे आपल्या अज्ञानतेने आपल्याला समजून येत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्याचे पालन न केल्याने घरात दरिद्रतेचा वास राहतो, ज्यामुळे तो व्यक्ती त्याच्या नशिबालाच दोष देत राहतो. हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी मानलं जातं. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात धनाचे, पैशाचे आगमन व्हावे, तर माता लक्ष्मीला प्रसन्न करणे हे खूप आवश्यक आहे. असे म्हणतात, जो व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करतो त्याच्या जीवनामध्ये सफलता भेटते व त्याच्या जीवनात कधीही धनसंबंधित समस्या होत नाहीत. तर प्रत्येक क्षेत्रात त्यांना सफलताही भेटते. पण तरीही असे बघितले जातं की अनेक लोक आर्थिक समस्येने त्रस्त असतात, ज्याचे मुख्य कारण आपल्या सवयी आहेत. कारण माता लक्ष्मी आपल्यापासून त्यामुळे दूर राहते, ज्यामुळे गरिबी नेहमी आपल्याला सामना करावा लागतो. जर तुम्ही तुमचे काही सवयी सुधारलात तर तुमच्या जीवनामध्ये सगळं काही ठीक होऊ लागतं व धनाचे देखील आगमन सुरू होतं. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 30 महत्त्वपूर्ण अशी कारणं सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये गरिबीचा सामना करावा लागतो. तर बघूयात घरात गरिबी येण्याची प्रमुख कारणं कोणती आहे. पण त्याआधी माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर लाहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तसेच कमेंटमध्ये लिहा, जय श्री माता लक्ष्मी. नंबर 1, स्त्रीचा अपमान करणे. होय, ज्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान होतो तिथे माता लक्ष्मीचा वास नसतो. त्यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मीला नेहमी खुश ठेवा, तिचा अपमान करू नका. जर त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांना समजून सांगा. घरामध्ये जर भांडणं चालू असतील तर त्या घरात धनाचे आगमन होत नाही व त्यामुळे आर्थिक स्थितीही कमजोर राहते. नंबर 2, साधू संत फकीर यांना अपमानित करणे. जर तुमच्या घरामध्ये कोणताही साधू फकीर आला तर त्याला कधीही अपमानित करू नका. असं म्हणतात, त्यांचा अपमान केल्याने घरामध्ये गरिबी येते. साधू संत फकीर यांना काही ना काही दान द्यायला हवं आहे. काही न देता खाली हात त्यांना बाहेर पाठवू नका. जर कोणी सिद्ध साधू तुमच्या घरी आला व तुम्ही त्याचा अपमान केला तर त्याचा श्राप तुमच्या घरामध्ये गरिबी आणेल. नंबर 3, आईवडिलांचा अपमान करणे. एक चांगला माणूस हा कधीही आईवडिलांचा अपमान करत नाही. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा अपमान करत असाल तर त्यामुळे देखील तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळे जितका होईल तेवढा आपल्या आईवडिलांना सन्मान व त्यांचा आशीर्वाद घ्या. नंबर 4, नातेवाईक आल्यावर नाराज होणे. काही लोक नातेवाईक आल्यावर नाराज होतात. त्यांना वाटतं घरात नातेवाईक येणे हे त्यांच्यासाठी एक बोज आहे. पण शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की पाहुणे येणे या गोष्टीचा संकेत आहे की आता तुमच्या जीवनात काही चांगलं होणार आहे. त्यामुळे जे लोक घरी पाहुणे आल्यावर नाराज होतात त्यांच्यावर माता लक्ष्मी देखील नाराज राहते. त्यामुळे त्यांच्या घरामधून माता लक्ष्मी ही कायमस्वरूपीसाठी निघून जाते. नंबर 5, झोपताना रिकामी खुर्ची जवळ ठेवणे. रात्री झोपताना तुमच्या रूममध्ये कधीही रिकामी खुर्ची ठेवू नका. कारण रिकामी खुर्ची ही खरं तर पूर्णपणे खाली नसते. त्यावर कोणी ना कोणी वाईट शक्ती, वाईट आत्मा बसलेली असते, जी तुम्हाला पूर्ण रात्रभर बघत असते. त्यामुळे जर तुमच्या घरात एखादी रिकामी खुर्ची असेल तर त्यावर काही सामान ठेवा किंवा ती घराबाहेर ठेवू शकता. नंबर 6, संध्याकाळी घरात झोपणे. संध्याकाळी घरामध्ये दिवे लागण्याची वेळ असते. अशी मान्यता आहे, संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करते. अशा वेळी संध्याकाळवेळी झोपणे हे खूप अशुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. माता लक्ष्मी नाराज झाल्यामुळे घरात गरिबीचा वास राहतो. नंबर 7, घरात पूजापाठ न करणे. ज्या घरात पूजापाठ होत नाही तिथे गरिबीचा वास राहतो. असे बऱ्याच घरात बघितलं आहे जिथे पूजापाठ होत नाही. त्यांची आर्थिक स्थिती खूप कमजोर असते. पूजापाठ न केल्याने वाईट शक्ती, वाईट ऊर्जा घरात प्रवेश करते. त्यामुळे कोणतेही काम सफल होत नाही. जर तुम्ही सुद्धा घरी पूजापाठ करत नसाल तर आत्ताच ते सुरू करा. तुम्ही कोणत्याही देवाची पूजाही करू शकता. त्यामुळे काही तो फरक पडत नाही की कोणत्या देवाची पूजा करावी, पण पूजापाठ नक्की करायला हवा आहे. हे न केवळ वाईट शक्ती दूर करते तर देवी देवतांचा देखील तुमच्या घरावरती प्रभाव आहे तो राहतो. नंबर 8, दाताने नखे कुरतडणे.
जी लोक दाताने नखं खातात ते नेहमी गरिबीमध्ये जगतात. दाताने नखे खाणं हे खूप अशुभ मानलं गेलं आहे व असे केल्याने धनहानी व व्यापारात प्रगती होण्याचे सगळे रस्ते हळूहळू बंद होऊ लागतात. त्यामुळे नखे ही नेल कटरच्या साहाय्यानेच काढा व शुक्रवारचा दिवस हा अत्यंत शुभ मानला गेला आहे. नंबर 10, पूजा करत असताना ज्या महिला आहेत त्यांनी लग्न झालेल्या ज्या महिला आहेत त्यांनी चंदनाचा तिलक लावू नये. तर चंदनाचा तिलक त्यांच्या माथ्यावर कधीही लावला जात नाही. शास्त्रानुसार जोपर्यंत महिलेचा पती जिवंत आहे तोपर्यंत तिने लाल सिंदूरच तिच्या कपाळाला लावायला हवा आहे. नंबर 11, पगारापेक्षा सुद्धा खर्च जास्त करणे. जुन्या काळात लोक असं बोलत होते की हातरून पाहूनच पाय पसरावे. त्याचप्रमाणे व्यक्तीचा खर्च सुद्धा तसाच करायला हवा आहे. पगारापेक्षा सुद्धा जास्त खर्च करण्याने माणूस हळूहळू गरिबी जवळ आणतो व त्यामुळे त्या माणसावर कर्जाचा डोंगर देखील उभा राहतो व तो व्यक्ती खूप निराश व डिप्रेशनमध्ये जातो. नंबर 12, स्त्रियांना उभे राहून केस विंचरू नयेत. शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की स्त्री घरातील जी स्त्री आहे तिने केसही नेहमी बसूनच विंचरायला हवी आहेत. स्त्री उभे राहून केस विंचारते ते शुभ मानलं जात नाही. असं केल्यामुळे घरामध्ये गरिबी व दरिद्रचा वास राहतो. नंबर 13, पालथे झोपणे. खूप लोकांना ही सवय असते की ते पालथे होऊनच झोपतात, कारण त्यांच्या मते पालथे झोपल्यामुळे झोप छान येते. पण त्यांना हे माहिती असायला हवं आहे की त्यांची ही सवय खूप वाईट आहे व त्यामुळे देखील घरामध्ये गरिबीचा निवास राहतो. नंबर 14, मेणबत्ती किंवा दिव्याला फुंकर मारून विझवणे. तुम्ही तुमच्या आजीकडून हे नक्कीच ऐकलं असेल की मेणबत्ती, अगरबत्ती, दिवा हा अशा वस्तूंना कधीही फुंकर मारून विझू नये, कारण असे करणे हे अशुभ मानलं गेलं आहे. नंबर 15, झाडाखालीच लघवी करणे. अनेक लोक अशी आहेत की जे कळत नकळत झाडाखाली लघवी करतात, पण हे खूप अशुभ मानलं गेलं आहे. झाडाखाली लघवी करू नये. तसेच तिथे घाण करणं देखील वर्जित मानलं गेलं आहे. तसं तर पिंपळ, वड, लिंबू व अशोकाच्या झाडाखाली लघवी केल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये गरिबी येते व तो त्या कर्जामध्ये, गरिबीमध्ये डुबून जातो. तसेच या झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास आहे, त्यामुळे आपण त्यांना सन्मान हा नक्कीच द्यायला हवा आहे. नंबर 16, नळातून पाणी टपकणे. जर तुमच्या घरामध्ये गरिबी आली असेल तर त्याचे प्रमुख कारण हे नळातून टपटप गळणारे पाणी देखील असू शकतं. असं मानलं जातं ज्या घरामध्ये नळातून पाणी टपकते तिथे पैसा हा पाण्यासारखाच प्रवाहित होतो. म्हणजेच की पैसा येतो पण खर्च देखील होऊन जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील नळ चेक करा व त्यांना वेळीच ठीक करून घ्या, नाहीतर ते आर्थिक नुकसानाचे कारण बनू शकते. नंबर 17, गायीला लात मारणे. गाय ही हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानली जाते. ती एक मातेचं स्वरूप आहे, त्यामुळे तिला कधीही लात मारू नये. जर कोणी गाय किंवा बैलाला लात मारतो तर त्याच्या घरी गरिबी येतेच. त्यामुळे गायीला कधीही अपमानित करू नका. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास देखील आहे. गायीला रोज तूप लावून पहिली चपाती खाऊ घाला, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता होणार नाही. नंबर 18, रात्रीच्या वेळी झाडू मारणे. रात्रीच्या वेळी झाडू मारणे हे खरं तर अशुभ मानलं गेलं आहे. असं केल्यामुळे घरामध्ये बरकत येत नाही. यासाठी ही सवय नक्कीच तुम्ही बदलून टाका. नंबर 19, घरामध्ये जागोजागी कचरा करून ठेवणे. घरामध्ये कचरा करून ठेवणे हे देखील गरिबी येण्याचे प्रमुख कारण आहे. जेव्हा घरामध्ये कचरा असतो तेव्हा माता लक्ष्मी नाराज होते व त्या घरामध्ये पैशाची तंगी सुरू होते. त्यामुळे घरामध्ये कुठेही कचऱ्याचा ढीग करून ठेवू नका. प्रत्येक सकाळी झाडू मारणं हे देखील शुभ मानलं गेलं आहे. हे घराला साफ व सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं ठेवतं. नंबर 20, तुटलेल्या चपला घरामध्ये तशाच ठेवणे. जर तुमच्या घरामध्ये चपला या तुटलेल्या अशा अवस्थेत असतील तर त्यामुळे घरामध्ये गरिबी येते. त्यामुळे घरामध्ये तुटलेली चप्पल ठेवणं हे योग्य नाही. लगेचच अशा चपला घराबाहेर काढून ठेवणे योग्य आहे. असे म्हटले जाते की माता लक्ष्मी त्या घरावर नाराज होते व घरामध्ये त्यामुळे गरिबी येते. नंबर 21, वासना व रागानं भरलेलं राहते. जो व्यक्ती नेहमी वासना व रागाने भरलेला असतो त्याच्या जीवनामध्ये प्रगती हळूहळू पूर्णपणे थांबते. नेहमी वासनामध्येच असलेल्या व्यक्तीचे मन कामामध्ये लागत नाही, त्यामुळे घराची आर्थिक स्थिती खराब होते.
जे व्यक्ती रागीट व सारखंच तणतण करत असतात त्यांना कामात यश भेटणं अवघड असते, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी संकटे कष्ट येत राहतात. नंबर 22, लसूण कांद्याची साली जाळणे. काही बायका कांदा लसणाच्या साली या फेकण्याऐवजी चुलीमध्ये जाळून टाकतात, ज्यामुळे घरामध्ये जी बरकतता आहे ती निघून जाते. नंबर 23, पिण्याचे पाणी रात्रभर तसंच उघडं सोडणे. रात्रीच्या वेळी पिण्याचे पाणी उघडे ठेवू नका, त्यामुळे आरोग्यावर त्याचा नक्कीच वाईट परिणाम होतो. नंबर 24, दुपारी अंघोळ करणे. दुपारी कधीही चुकून अंघोळ करू नका, हे खूप अशुभ मानलं गेलं आहे. शास्त्रामध्ये याला राक्षसी स्नान मानलं जातं. जे लोक 12 नंतर स्नान करतात त्यांचे जीवनात संकटे येत राहतात. अशा लोकांना शनी, चंद्रमा आणि राहू हे तिन्ही ग्रह कमजोर होतात. या ग्रहाच्या खराब होण्यामुळे ग्रहाचा व विष योग बनतो. या योगामुळे वडील व भाऊ या दोघांना भविष्यामध्ये खूप सारे कष्ट मिळतात. परिवारामध्ये कधीही सुख शांती राहत नाही. नंबर 25, कोणत्याही गरीब व्यक्तीचा मजाक उडवणे. मंडळी, कोणीही लाचार किंवा गरीब व्यक्तीचा मजाक उडवू नये, कारण जो असं करतो त्याच्याबरोबर पण वाईट घटना घडू लागतात. असं वागल्याने देखील घरामध्ये गरिबी येते. तुम्ही जर कोणाची मदत करू शकत नसाल तर कोणाचा मजाक देखील उडवू नका. नंबर 26, 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस केस ठेवणं. पुरुषांनी 40 दिवसापेक्षा जास्त केस ठेवू नका. जास्त लांब केस ठेवू नका. जास्त लांब केस असल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. शास्त्रानुसार 40 दिवसापेक्षा जास्त मोठे केस ठेवणे हे अशुभ मानलं गेलं आहे. नंबर 27, घाणेरड्या बिछाण्यावर झोपणे. तुमच्या बिछाण्यावर कधीही घाण अस्वच्छता ठेवू नका. अस्वच्छ अंथरूण न केवळ आरोग्यासाठी अपायकारक आहे, तर त्यामुळे घरामध्ये गरिबीसुद्धा येऊ लागते. तसेच बिछाना घाण होत असेल तर तो नेहमी अधूनमधून असा साफ ठेवतच जा. नंबर 28, घरामध्ये कोळीचे जाळे होणे. घरामध्ये कोळीचे जाळे असणे हे बर्बादीचं प्रमुख असं कारण समजलं गेलं आहे. त्यामुळे घरातील कोळीचे जाळे नेहमी तुम्ही साफ करत जा. नंबर 29, डाव्या पायांनी पॅन्ट घालणे. डाव्या पायाने पॅन्ट घातल्याने राहू व केतू असफलता प्रदान करतात. डाव्या पायात काळा धागा बांधल्याने ग्रहाचा दुष्परिणाम कमी होतो. डाव्या पायातून पॅन्ट घातल्याने घरात दरिद्रता येते. नंबर 30, दातांनी चपाती कुरतडून किंवा कापून खाणे. ज्योतिषशास्त्रानुसार दातांनी चपाती कुरतडून किंवा कापून खाणे हे अशुभ मानलं गेलं आहे. असं केल्याने घरामध्ये दरिद्रतेचा वास राहतो. तसेच टॉयलेटमध्ये बोलणे. आजकाल लोक खूप बिझी झालेले आहेत, त्यामुळे ते टॉयलेटमध्ये जाऊन मोबाईलवरती बोलतात. असं केल्यामुळे सुद्धा घरामध्ये गरिबी व दरिद्रता येते. तर मंडळी, ही होती संपूर्ण अशी महत्त्वपूर्ण कारणे ज्यामुळे घरामध्ये गरिबी येते. मंडळी, ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.